कुटुंब आणि राजकारण दोन वेगवेगळ्या गोष्टी. सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं. पार्थ पवार प्रकरणाची चौकशी करून वास्तव जनतेसमोर ठेवावं, शरद पवारांचं मोठं विधान. पार्थवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्री सांगू शकतील. जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर, शरद पवारांचं विधान. पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवार पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल. पक्ष कार्यालयामध्ये निवडणुकीचा घेणार आढावा. जमीन घोटाळा प्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती आजपासून करणार काम सुरू. 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा असल्यानं जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र मुठेंच्या अध्यक्षतेखाली समिती करणार कागदपत्रांची तपासणी. माधवी खंडाळकर अजित पवार यांच्या भेटीसाठी. माधवी यांनीच रुपाली ठोंबरेंवर मारहाण केल्याचा केलेला आरोप. ठोंबरेंची दादांकडे तक्रार करण्यात आली. रुपाली चाकणकरांविरोधात विधानं केल्यानं रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाची नोटीस. शिस्तभंगाची कारवाई का करू नये याचं मागितलं 7 दिवसात उत्तर. कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्रित लढणार. शिवसेना विनायक राऊत आणि सतेज पाटलांमध्ये बैठक. स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सोबत. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान. विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात होणार. आचारसंहितेमुळे अधिवेशनाच्या दिवसात बदल होण्याची शक्यता. नागपूरमधील कार्यक्रमात खुर्चीकरता भांडणाऱ्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे यांचं अनिश्चित काळाकरता निलंबन. स्टेजवर बसण्याच्या जागेवरून 2 महिला अधिकाऱ्यांमध्ये गडकरींसमोरच झालेला वाद. मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नाही. रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा, ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांच्या सूचना. आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण. पुणे जमीन खरेदी प्रकरणामध्ये जवळपास 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं असताना देखील ती भरल्या गेली नव्हती आणि हाच ठपका ठेवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 3 लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र हा सगळा प्रकार जो आहे, आर्थिक व्यवहार जो आहे, तो केवळ 21 कोटी म्हणजे स्टॅम्प ड्युटी पुरताच मर्यादित नव्हता. तर ही वतनाची जागा असल्यामुळे यामध्ये नजराना देखील भरणं गरजेचं होतं. नजराना नेमका काय असतो आणि तो किती भरणं गरजेचं आहे, तो भरावाच लागणार आहे का, जाणून घेऊया. आपल्यासोबत विजयजी कुंभार आहेत. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे व्यवहार रद्द करण्यासाठी सरकार तत्परता दाखवते असं म्हणता येईल का? आणि हे करत असताना काल त्यांनी म्हणाले की 6 कोटीची किमान स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. हे एवढ्यावर पुरेसं आहे का? यापुढेही काही त्यांना आर्थिक दंड बसणार आहे? हे शासकीय पत्रव्यवहार आहे तो खात्रीशीर आहे असं मानलं जातं. याच्या जे मुंढवा प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे पोलिसांना देण्याचे अधिकार एका अधिकाऱ्याला देण्यात आले होते पोलीस कंप्लेंट करण्याचे, त्याच्यामध्ये नजराना आणि स्टॅम्प ड्युटी असा उल्लेख आहे. आता त्या अधिकाऱ्यांनी तो नजराना हा उल्लेख का केला हे मला माहिती नाही, परंतु नजराना जर असेल, कारण ते अधिकाऱ्यांनी लिहिले म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करून लिहिलं असेल, नजराना असेल तर मात्र ती किंमत फार मोठी जाईल. ते 1.5-200 कोटीच्या घरामध्ये जाईल. पण याचा खुलासा संबंधित अधिकारीच करू शकतात की त्यांनी नजराना या शब्दाचा उल्लेख त्याच्यामध्ये का केलेला आहे. सध्या तरी 21 कोटी रुपये भरावे लागणार याच्यात मात्र कुठलीही शंका नाही आहे. बरोबर. मग हे कॅन्सल डीड होईल याची काय प्रक्रिया आहे आता, आणि या कॅन्सल डीडसाठी कोणाकोणाला उपस्थित राहावं लागेल? एक तर हे असा एकदा दस्त नोंदला गेला की तो रद्द करण्याचे अधिकार कुठल्याही मंत्र्याला किंवा विधानमंडळाला सुद्धा नाही, ते कोर्टात जाऊनच करावं लागतं. तर याच्या 2 प्रक्रियेत कोर्टात जरी जायचं झालं तरी दोन्ही पार्टीज म्हणजे ते शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांना जावंच लागेल आणि कॅन्सलेशन डीडद्वारेही हे रद्द होऊ शकतं. तर कॅन्सलेशन डीडसाठी सुद्धा दोन्ही पार्ट्यांनी समोर येऊन रजिस्ट्रारकडे ते रजिस्टर करावं लागेल. आता 2 ठिकाणी गुन्हे असताना ते हे सगळं कसं प्रकरण पार पाडणार हे मलाही माहिती नाही, परंतु सहजासहजी हे होईल किंवा नेते आपले म्हणतायत म्हणून हे होईल अशी शक्यता मात्र मला. महत्त्वाचा विषय तुम्ही पुढे आणलाय, ट्विटच केलंय की बोपोडीच्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये आमेडे या कंपनीचे ही सगळी मंडळी दिसतातच,
पण हेमंत गावंडे हे नवीन नाव समोर आलंय. तसं हे नाव जुनंच आहे. खडसेच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये यांनी पाठपुरावा केला होता. आता मात्र त्याच अशाच एका प्रकरणात त्यांचं नाव आलंय. तर ते त्यांच्या नेमक्या काय चुका आहेत, ती जमीन देखील शासनाची होती का काय तुमच्या निदर्शनास आलंय? काय मागणी आहे त्या प्रकरणात? ती जमीन देखील शासनाचीच आहे. पूर्वी कुळ कायदा होता, पण ते सगळं रद्द झालं आहे आणि शासनाचं नाव तिथे लागलं होतं. शासनाची तिथे डेअरी आहे. सुमारे 15 एकर ती जागा आहे. अशा स्थितीमध्ये ती जागा लुबाडण्याचा आणि पुन्हा त्या नवीन लोकांचं नाव लावण्याचा, म्हणजे कुळांचं नाव लावण्याचा प्रयत्न झाला. त्याचं कुलमुखत्यारपत्र हेमंत गावंडे यांनी घेतल्याचं त्याच्यामध्ये दिसतंय. आता हे हेमंत गावंडे कोण आहे ते तुम्ही आत्ता सांगितलंच, परंतु मुंडव्याच्या प्रकरणामध्ये NCPचे लोक होते खरेदीमध्ये. त्यांच्याच त्या दुसऱ्या बाई होत्या शीतल तेजवानी. मुंडव्याच्या बोपोडीच्या प्रकरणामध्येही NCPचे लोक, म्हणजे ते अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि हेमंत गावंडे हे कुलमुखत्यारपत्रधारक आहेत. हेमंत गावंडे हे RSS आणि BJPशी जवळीक आहे हे वेगळं सांगायला ची गरज नाही. आता तो जर मुंडव्याचा व्यवहार रद्द केला असेल, तो राजकीय कारणासाठी केला असेल, तर तो व्यवहार सुद्धा आपला हा पुन्हा व्यवहार आहे, तो रद्द करायचा, वाट मोकळी राहावी म्हणून केला असं म्हणायलाही आता जागा आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही गुन्हा केलाय, आम्ही तुमचा माफ करतो, मग आमचाही गुन्हा माफ करू, कुणी काही बोलू नये, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचा तो प्रयत्न आहे असं मला वाटतं. पण एक गोष्ट नक्की झाली की सगळेच पक्ष या व्यवहारामध्ये त्यांचे हात माखलेले आहेत चिखलाने, असं मात्र नक्की म्हणता येऊ शकतं. त्यामुळे अर्थातच ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आणि हे दोन्ही जमीन घोटाळा प्रकरण जे आहे ते पारदर्शकपणे लोकांसमोर त्याचं तथ्य येणं गरजेचं असल्याच्या अपेक्षा विजय कुमार यांनी व्यक्त केलेली. या सगळ्या संदर्भात राज्य सरकार आता पुन्हा एकदा काय निवेदन करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पार्थ पवार यांची कंपनी हिमनगाचं टोक आहे. राज्यातील अनेक मागासवर्गीय जमिनी धाक दाखवून ताब्यात घेतल्या जात आहेत. या सगळ्या जमिनी सरकारनं धनदांडग्यांच्या हातून काढून घेऊन पुन्हा गरिबांना द्याव्यात, त्याकरता श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी छोटे मासे गळाला लावण्यात आलेले आहेत. मोठ्या माशांना यातून वाचवण्यात येत आहे असा आरोप हंडोरे यांनी केला. अजित पवार यांची भूमिका असल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार होतो का असा संशय हंडोरे यांनी व्यक्त केला. याच्यामध्ये आपण बघतोय छोटे छोटे मासे गळाला लागलेले आहेत, सगळे लावण्याचा प्रयत्न झालेले आहेत, मोठे मासे सेफ राहिलेले आहेत. तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो. म्हणजे अजित पवार हा मोठा मासा आहे का? अजित पवारांना राजीनामा द्यावा का? अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का? 2000 कोटीची शासकीय जमीन, महारवतनाची जमीन, ही जमीन 300 कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे. अजितदादा पवारांचा मुलगा पार्थ पवार यांची जी कंपनी आहे ते हिमनगाचं टोक आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शाहूराजांनी आणि ब्रिटिश सरकारनं महारवतनाच्या जमीन, इनामी जमीन आणि गायरान जमिनी या मागासवर्गीय समाजाला दिलेल्या होत्या. परंतु काही वर्षापासून या महाराष्ट्रातले धनदांडगे या जमिनी लुटण्याचं कट कारस्थान सातत्यानं गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या सगळ्या जमिनी या धनदांडग्याकडून काढून घ्याव्यात, याच्यावर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि या सगळ्या जमिनी पुन्हा एकदा या मागासवर्गीयांच्या ताब्यात देण्यात याव्यात. त्यासाठी नवीन पद्धतीनं शासनानं कायदा करावा.